महाराजांची मूर्ती बघून खरंच पुन्हा एकदा ऊर अभिमानाने भरून आला। मैं साइकिल में आया हूँ। कहाँ से? वेस्ट बंगाल से। तोंडाला पाणी सुटलेलं आहे। आपल्याला ट्रॅव्हल करायचं, आजारी पडून चालणार नाही। इकडे जमते का म्हणले या वयात फिरायला? सगळं जमते? काय काय जाणवलं तुम्हाला? म्हणजे श्वासामुळे तुम्हाला त्रास थोडासा झाला? पाय भरून आले ना? ता मीन्स हॉर्स को कहते हैं, वांग मीन्स उसने कैप्चर किया, यानी कि तावांग। तावांग नाम जो इन्हीं से शुरू हुआ है। और ये गौतम बुद्ध जी का स्टैचू जो है 300 साल पहले तिब्बत से ले गया है। सुप्रभात मित्र हो, थेट फ्रॉम तवांग। आज आपण करणार आहोत तवांग शहराची भटकंती आणि काय वातावरण आहे। खरं तर वाजले सकाळचे 9:30 आणि ऊन जरा जास्तच आहे, पण थंडी जास्त लागते। म्हणजे आपल्या इकडचं सारखं नाही, ऊन जास्त असलं की भयंकर गरम होतं किंवा असं झळायला लागतं। या इथे ना थंड हवा सुटते, म्हणजे बघा मी अजून जॅकेट घालून फिरतोय। एनिवेज हा आहे माझ्या बाल्कनीतून दिसणारा नजारा तवांग शहराचा। आपण आता जाऊयात खाली, कारण की आपल्याला करायचा आहे ब्रेकफास्ट आणि थोडंसं माझा घसा कसा तरी करतोय, खवखव करतोय। म्हणजे हे सायन्स आहेत, कदाचित मला आजारी पडण्याची शक्यता आहे। बाय द वे, ब्रेकफास्टला जायच्या आधी मी ज्या हॉटेलमध्ये थांबलेलो आहे या इथूनच आपल्याला काही भारी नजारे बघायला मिळतात। होय, ये तुम हो, ये तुम हो, ये तुम हो, देखो। आले आलेच कुत्र्यानं माझं स्वागत केलेलं आहे। हेलो, हाय, तुम्हारा जैसा ही मैं। वाव, हाय हाय। सो या इथून आपल्याला काय दिसते हे दाखवायला मी आलो होतो। साहेबांनी माझं स्वागत केलेलं आहे आणि पाठीमागे आहे बुद्धा स्टॅच्यू। खूप मोठा बुद्धा स्टॅच्यू आहे या इथे आणि या इथूनच आपल्याला अख्खं तवांग शहर दिसतं आहे। तिकडे तवांग मॉनेस्ट्री आहे, जी बऱ्यापैकी जगातली सर्वात मोठी मॉनेस्ट्री म्हटलं जातं। दॅन तिब्बतमधली एक मोठी मॉनेस्ट्री त्याच्यानंतरनं, सो ती आपण बघायला जाणार आहोत। बाय द वे, या हॉटेलमध्ये मी थांबलो होतो, बाहेरून भारी दिसते रे। आणि हॉटेलची अगदी जवळ ही मूर्ती आहे बुद्धांची। बाय द वे, आजचं वेदर एकदम प्लेझंट आहे, मस्त वाटतं आता उन्हामध्ये मला फिरायला। थंडी सकाळी खूप होती, बट संध्याकाळी पुन्हा कदाचित जर पाऊस आला तर थंडी बेकार वाजणार आहे। सो त्या बुद्धा स्टॅच्यूच्या इथे जाण्याआधी या इथे आपण तवांग, आय लव्ह तवांग, तवांग व्ह्यू पॉईंट आहे कदाचित हा। तर इथून आपल्याला अख्खं तवांग शहर आणि समोरची जी काही रेंज आहे स्नो कॅप माउंटन्सची तीही आपल्याला दिसते। सो ते आपण बघूयात क्लोजअपने। भाई क्या बोले तुम? मैं साइकिल में आया हूँ। कहाँ से? वेस्ट बंगाल से। बंगाल से हो? बंगाल से। मेरा जिला बांकुड़ा जिला है। ओ, मेरा साइकिल है ऊपर है? ऊपर मेरा साइकिल। अकेला है? अकेला हूँ। क्या बात कर रहे हो? क्या नाम है तुम्हारा? मेरा नाम है विप्लव सिंह। भाई कैसी जर्नी है तुम्हारी ये? 26 डे हुआ है। 26 डे हो गया। 500 रुपया लेके घर से आया था मैंने। हाँ, आमी दिया था 500 रुपए। 500 रुपया तो उसमें हो गया थोड़ा थोड़ा मदद मिल जाए। और मुझे मदद कर रहा है थोड़ा, एक सर है मेरा ब्लॉक कर रहा है, हनुमत ब्लॉक का समाज सेवी चित्तरंजन महातो। कैसा मदद हुआ? मदद है, रास्ता पे खाने पीने का मदद कर रहा है, ठीक है। कल तो दिन से कुछ नहीं खाया था। एक सर ने मुझे मदद की, ऊपर पुलिस, ठीक है, आर्मी सर ने इसमें मदद किया, ठीक है। तो रहते कहाँ पे हो? रहते हैं कैंप में रहता हूँ, मंदिर में रहता हूँ। कोई अच्छा आदमी मिल जाता है, होटल में मैं रुक जाता हूँ। तो ये इतने ठंड में मंदिर में हो जाता है तुम्हारा? हो जाते हैं। ठंड नहीं लगती? ठंड लगती है। मेरा छोटा सा एक स्लीपिंग बैग है। स्लीपिंग बैग में स्लीपिंग बैग, टेंट वगैरह है? टेंट है मेरे पास। साइकिल में सब बांधा है। ओह, बहुत अच्छा लगा, इतना दूर से आया हो।
मैं जानता नहीं कितने किलोमीटर साइकिल चला लिया, बहुत दूर से, बहुत अच्छा लग रहा है। गुवाहाटी से तो ये तवांग 500 किलोमीटर है। अच्छा अच्छा। और गुवाहाटी से तुम्हारा वेस्ट बंगाल और भी 850 किलोमीटर होगा, है ना? ऑलमोस्ट 1500 2000 किलोमीटर तुम साइकिल चला रहे हो, और फिर से वापस भी जाना है ना? वापस उसके बाद जाएंगे सिक्किम है ना, दार्जिलिंग जाएंगे, नेपाल जाएंगे, केदारनाथ, अच्छे ऐसे साइकिल में जाएंगे। कितने साल घूमोगे फिर ऐसे? मेरा सपना है हमारा देश को देखेंगे, इंडिया देखेंगे, ठीक है। एक वार्ता है मेरा, माना पोस्टर है, सेफ ड्राइविंग सेफ लाइफ। ओ देखते तुम्हारी सायकल आगे जायची। अरे भाई अच्छा लगा तुमसे मिलके। बघितलं मित्रो, जिद्द जर असेल ना तर तुम्हाला पैशांची गरज नाही लागत, हिमतीची गरज लागते। आता हा पोरगा बंगालवरून सायकलवरती फिरतोय या भागामध्ये, इथं मला बाईकवरती फिरताना भीती वाटते, हा भाई सायकलवरती फिरतोय। आणि विषय असा की या इकडे थंडी इतकी आहे, माहीत नाही आपल्याला खायला कसं मिळेल, आपल्याला राहायला कुठे मिळेल, या इकडे कॉस्ट जास्त आहेत, लोक आपल्याला मदत वगैरे करतील की नाही, पण या सर्व गोष्टींची पर्वा न करता अशी मुलं ट्रॅव्हल करतायत। भारतामध्ये अशी मुलं खूप वेगवेगळ्या ठिकाणी ट्रॅव्हल करतायत कमी पैशांमध्ये। आता यासाठी लागते ती तुम्हाला ॲडजस्टमेंट। जर तुम्हाला ती ॲडजस्टमेंट करायची असेल, तुम्हाला काही वेळा एक दिवस तुम्हाला उपाशी जरी राहायला लागलं तरी तुमची तयारी असायला हवी, तरच तुम्ही अशा पद्धतीने आपला पूर्ण भारत फिरू शकता। अख्खा भारताचं हे जे काही सौंदर्य आपण बघतोय हे बघू शकता। बाकी ज्यांच्याकडे पैसा आहे ते तर निवांत फिरतातच आहेत, पण ज्यांच्याकडे नाही आहे तेही फिरू शकतात। सो फायनली आपण पोहोचलो आहोत बुद्धा स्टॅच्यूच्या अगदी जवळ, आणि या इथून हा स्टॅच्यू खूपच मोठा वाटतोय रे। म्हणजे मी बुद्धा स्टॅच्यू अजून कुठे पाहिला होता तर स्पिती व्हॅलीमध्ये, आपण काझाच्या वरती गेलो होतो एका डोंगरावरती, तिथे खूप मोठा स्टॅच्यू होता, पण त्याच्यापेक्षा हा स्टॅच्यू मला जास्त मोठा वाटतोय, खूप मोठा आहे। त्यावेळी आपल्याला मस्त ड्रोन शॉट घेता आले होते। मी इथे थोडेसे रिस्ट्रिक्शन्स वाटतात मला। तर या आजी आलेले आहेत नाशिकवरून। हो। आजी तुमचं वय काय? 71. 71। जमतंय का इकडं? हा? इकडे जमतंय का म्हणलं या वयात फिरायला? हो, सगळं जमतं. सगळं जमतंय? वरती जाऊन आलात का तुम्ही त्या बुमला पास जे काय आहे ते सेलामधून आलात का तुम्ही? ओके, अजून बुमलाला जायचंय। ओके चांगलंय। थंडी सहन होती का? हो. नाही वाजत? वाचते पण असं सांगायचं नसतं। सांगायचं नसतं? ही मुलगी माझी। अरे वा, छान छान छान। कशी चालली ट्रिप एकंदरीत? ट्रिप कशी चालू आहे? छान, एकदम छान। बघताय ना तुम्ही महाराष्ट्रातून किती लोक येत आहेत, म्हणजे दररोज मला भेटतात, तेही ग्रुपने। तर आता आपण आलेलो आहोत तवांग मार्केटमध्ये। मी आता खाण्यासाठी एखादं ठिकाण शोधतोय, रेस्टॉरंट किंवा काय, ड्रॅगन रेस्टॉरंट। ओके, यांच्या इकडचं ट्राय करायचं का? खरंच आता नाश्ता करायचा होता मला, पण आता वेळ झालेली आहे जेवणाची, भूक पण प्रचंड लागली, तर वी कॅन ट्राय। बट तत्पूर्वी मेडिकल पण आहे, घशासाठी काहीतरी आपण घेऊयात, कारण की खूप 2 मिनिट चल रहा है ना, 2 मिनिट घशासाठी काहीतरी घेऊयात, कारण की आपल्याला ट्रॅव्हल करायचं, आजारी पडून चालणार नाही। कणकणीची पण गोळी घेऊयात। थ्रोट इन्फेक्शन लग रहा है और थोडासा असा बुखार जैसा लग रहा है। चला आपलं मेडिसिनचं तरी सॉर्ट झालं, आता आपण खायचं बघूयात काहीतरी। नक्की कुठलं हॉटेल? या इथे टेस्ट ऑफ तवांग दिसतं, यांच्यासारखे सगळे म्हणजे नॉर्थ ईस्ट फ्लेवर्स आपल्या इकडचं मिळेल असं वाटत तर नाही आहे, पण पर्याय पण नाही आहे, कारण की आता किती विषय शोधत बसणार। या इथे सुद्धा एक आहे मा हॉटेल। माझं अख्खं मार्केट पालतं घालून झालं तरी मला हॉटेल सापडत नाही आहे। खरं तर या इथून एंट्री आहे, इथून वापस आपण येऊ नाही शकत, हा वन वे मार्केटमधला जो रस्ता आहे तो वन वे आहे। त्याच्यामुळे मी बाईक पलीकडे लावली होती, मला बाईक खाली घेऊन येता नाही आलं, मला चालतच यावं लागलं। आणि या इथे बघतो तर नुसते कॅफेज आहेत, आणि कॅफेज व्यतिरिक्त जे हॉटेल्स आहेत ते एकदम असे लोकल आहेत। आणि माझा प्रॉब्लेम असा झाला आहे की माझा घसा खराब आहे, आणि मला तेलकट आता खायचं नाही आहे, किंवा मला म्हणजे असं जास्त करून ऑइली किंवा असा प्रकार नाही खायचं की जो त्रास होईल। आणि ज्या हॉटेलमध्ये मगाशी गेलो तो त्यांच्याकडे फक्त चायनीज होतं। अवघड झालं आहे, सकाळपासून नाश्ता नाही केला आहे, आता ऑलमोस्ट आता वाजले 11, भूक लागली। 11 म्हणजे इकडची किती माहिती आहे का, 1-2। फायनली मला एक हॉटेल या मार्केटमध्ये मिळालेलं आहे, इथलं एक लोकल फूड मी ऑर्डर केलेलं आहे, चिकन तुपका म्हणून काहीतरी, बघूयात ट्राय करून। त्याच्यामध्ये तो बोलला आहे की ऑइल कमी असते, लेट्स सी। बाय द वे, ही जी किटली आहे ह्याच्यामध्ये आहे गरम पाणी, हे सगळ्या टेबल्सवरती असतं, आणि हे असं मस्त डिझाईन, म्हणजे छान वाटतं, हे प्रेझेंटेबल पण वाटतं। आणि अशा किटल्या मी खूप ठिकाणी पाहिलेल्या आहेत। आता ही किटली आहे की थर्मस आहे माहीत नाही, बट येस ह्याच्यामध्ये गरम पाणी असते। हां बरं झालं, पाणी पाहिजे होतं, किती उशीर झालं मला। एक खोलते कैसे इसको, ओके
वाफ बघते का, वाफ किती कडक आहे. अरे बापरे. आहा, गरम पाणी. ओठ माझ्या अक्षरशः सुकलेले आहेत कारण की थंड वातावरण इकडे आहे आणि मला बोलायला जास्त लागतं, त्याच्यामुळे पाणी पण लागतं मला. ठेवून टाकतो. ओके. बापरे, क्वांटिटी खूप जास्त आहे. सरेल का मला? आता मारतो ताव. 2 दिवसाचा जो काही माझा काही कोटा आहे तो पूर्ण करून घेतो. तोंडाला पाणी सुटलेलं आहे. तुम्हालाही दाखवतो म्हणजे तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. ओके. नमक ये डाल के अच्छा लगेगा. थँक्यू. बघूयात. अरे येत आहे की नाही बाहेर. ओके, असं आहे काय? असं होतं माझं. अजून पण येत नाही. दिसायला तर लय भारी दिसते. ट्राय करूयात. फोटो काढू काय? काय असं काय नवीन असलं की नाही की फोटो काढायचे. तुम्ही काढत असाल. हां, काय आहे, लोकांच्या तोंडाला पाणी जर आपल्याला सुटवायचं असेल तर असे छान छान डिशेसचे फोटो काढले पाहिजेत. काय म्हणता? ओके, सो लेट्स ट्राय. नाईस. इकडे आल्यानंतर ना मी यांच्या इकडचे जेवढे पदार्थ खाल्ले होते ना त्याच्यापैकी हा वन ऑफ द बेस्ट. चिकन तुपका लक्षात ठेवा. ग्रीन वूड या रेस्टॉरंटमध्ये मी जेवण केलेलं आहे आणि मी हे तुम्हाला रिकमेंड करतो. जर तुम्ही मेन मार्केटमध्ये येत असाल तर या इथलं तुम्ही फूड ट्राय करा, चांगलं होतं. आणि प्राईस जी होती ती होती 150 रुपये. मी जे काही तुपका घेतला होता आणि क्वांटिटी खूप हेवी होती, मला संपलंच नाही शेवटी. आणि नंतर मग गोळ्या खाल्ल्या आणि आता आपण निघालेलो आहोत वॉर मेमोरियलला. तिथे एका जणाला भेटायचे सुद्धा आणि वॉर मेमोरियलसुद्धा आपण बघूयात. त्याच्यानंतर आपल्याला मेन जी मॉनेस्ट्री आहे तीही बघायची. जस्ट वॉर मेमोरियलच्या गेटमधून मी आतमध्ये एंट्री घेतली आणि उजव्या बाजूला मला दिसलेले आहेत आपले छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांची मूर्ती बघून खरंच पुन्हा एकदा ऊर अभिमानाने भरून आला. आणि ते म्हणतात ना, शिवराय असे शक्तिदाता, आणि हे खरंच आहे. या हजारो किलोमीटर लांब या अनोळखी भागामध्ये मी एकटा फिरत असताना जेव्हा महाराजांचं असं स्मारक बघतोय ना मी, तेव्हा आपलंसं फील होत आहे आणि त्याच्यामुळे एक ऊर्जा येते आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा असं वाटतं की येस, आपण सुद्धा जे काय ॲडव्हेंचर करतोय किंवा जे या क्षेत्रामध्ये आपण येऊन एकटं जे काय कव्हर करायचा प्रयत्न करतोय हे आपणही करू शकतो. ही शक्ती मला महाराज देत आहेत. आणि हे जे काही स्मारक आहे ते डेडिकेट केलेलं आहे अरुणाचल प्रदेशच्या लोकांना. कोणी तर जनरल रिटायर्ड जे सिंग हे गव्हर्नर होते अरुणाचल प्रदेशचे, त्यांनी हे स्मारक डेडिकेट केलेलं आहे. म्हणजे विचार करा मित्रहो, महाराजांची कीर्ती इतक्या सर्वदूर पसरलेली आहे. महाराजांचं जे काय कार्य आहे ते जगाला हेवा वाटेल असं आहे. आणि तरीही महाराजांची जी काही स्मृतीस्थळं आहेत ते म्हणजे आपले गडकिल्ले, त्यांच्याकडे आपल्या सर्वांचं दुर्लक्ष होतंय. ह्याच्यासारखं दुर्दैव नाही. काय आहे, ज्यांच्याकडे ताकद आहे, ज्यांच्याकडे पॉवर आहे, जे ऑफकोर्स आपले राज्य करते, ते फक्त आपल्या भाषणांमध्ये आणि त्यांच्या राजकारणासाठी आपल्या महाराजांच्या नावाचा वापर करतात. पण जी स्मारकं महाराजांना आजपर्यंत ताकद देत आलेली ती गडकिल्ले आहेत आणि ते आता जमीनदोस्त होताना आपण बघतोय. फक्त गडकिल्ले संवर्धन करणाऱ्या संस्था भरपूर आहेत, त्या करतायत आपलं काम.
पण ते किती लेवलपर्यंत करू शकतात. प्रत्येकाची एक क्षमता असते. ती मुलं सगळी आपापल्या खर्चानं कामं करतायत तिथे, आणि ज्यांच्याकडे अमाप पैसा आहे तो पैसा कुठे जातोय माहीत नाही, पण आपल्या किल्ल्यांना लागत नाहीये. आणि ह्याही गोष्टी मी ऐकलेल्या आहेत की जो निधी किल्ल्यांसाठी अनाऊन्स केला जातो त्याचाही वापर नीट केला जात नाही. त्याच्यामध्ये सुद्धा लोक पैसे खाण्याचा विचार कसा करू शकतात हा मला मोठा प्रश्न पडतो. माहीत नाही, मी एवढंच बोलेन की अख्ख्या जगाला जे शक्ती किंवा ऊर्जा प्रदान करतायत जे आपले महाराज, त्यांच्यासाठी आपण एक महाराष्ट्रीयन म्हणून एक फुलाची पाकळी म्हणजे त्यांची ती कीर्ती अबाधित ठेवण्यासाठी, अबाधित कधी राहू शकते जेव्हा त्यांची स्मारकं अजूनही आता जी जिवंत आहे ती म्हणजे गडकिल्ले, त्यांना आपण जतन करून ठेवलो. हजारो वर्ष जेव्हा ती स्मारकं जिवंत राहतील तेव्हा महाराजांची कीर्ती तशीच अजूनही सर्वदूर पसरत राहणार. आणि हे होणं गरजेचं आहे, कारण की हीच काळाची गरज आहे. सो काय बोलेल एवढं कमी आहे. पण येस, आपण आता जाऊयात पुढे वॉर मेमोरियलला. या इथे जे काही वॉर झालं होतं 1962चं, त्याच्यामध्ये जे काही शूरवीर होते त्यांच्या गाथा आपण आता जाणून घेऊयात. सो फायनली आपण आता वॉर मेमोरियलला पोहोचलेलो आहोत. ही आहे वॉर मेमोरियलची पार्किंग. तिकडे जर तुम्हाला शॉपिंग करायचं असेल तर तिकडे बरंचसं सामान आहे थंडीचं, आणि इथून उतरलेलो आहोत, आपल्याला तिकडे जायचं आहे. तर हे आहे ते वॉर मेमोरियल जे बनवलं गेलं आहे 1962च्या लढाईमध्ये लढले गेले त्या सर्व जवानांच्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. त्यांची ते स्मारकं आहेत. म्हणजे ह्या पूर्ण प्रदेशामध्ये, ह्या रिजनमध्ये खरं तर पहिलं म्हणजे मेन बॅटल ग्राउंड म्हणायला पाहिजे हे, कारण की बुमलापासूनच एंट्री होते. बुमला पास जर म्हणाल तर तो पास यालाच म्हणतो की इकडून तिकडे जाणारा रस्ता. तर त्या पॉईंटवरती आजही आपली इंडियन आर्मी आणि चायनीज आर्मीची लोक तिथे दिसतील आपल्याला जेव्हा आपण उद्या जाऊ. तर या पूर्ण रिजनमध्ये ती लढाई झाली होती, आणि ती त्या काळात झाली होती ज्या काळात आपल्या आर्मीकडे तेवढंसं असं टेक्निकल ॲडव्हान्स साहित्य नव्हतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दळणवळण. आता आपण जिथून भालुकपांगपासून जसं वरती चढलेलो की नाही, तिथपासून लिटरली असं ऐकण्यात आलं आहे की चालत यावं लागायचं. चालत किंवा जी काही इतर छोटी मोठी रस्ते होते किंवा दळणवळणाची इथे काही छोटी मोठी साधनं होती त्यांना घेऊन इथपर्यंत पोचणं आणि रसद पुरवणं किंवा लढण्यासाठी जो लागणारा दारुगोळा असणं तो इथपर्यंत घेऊन येणं आर्मीसाठी इतकं डिफिकल्ट होतं त्या काळामध्ये. आणि त्याच सिच्युएशनमध्ये जे काही शौर्य आपल्या या जवानांनी दाखवलेलं आहे त्याला तोड नाही आहे. म्हणजे खरंच हॅट्स ऑफ म्हणावं लागेल. आज मला म्हणजे जेव्हा मी राईड करून आलो, बाईक राईड, रस्ता असताना इतका चांगला रस्ता असताना देखील मला थकवा जाणवला, मला भीती वाटली तिथून खाली उतरताना. त्यावेळी काय अवस्था असेल, काय परिस्थिती असेल ह्याचा आपण विचार न केलेलाच बरा. त्यामुळे हे आपण जितक्या गोष्टी ऐकू किंवा जितकं डीपमध्ये जाऊन ह्याच्या, तेव्हा तुम्हाला वाटेल की हे असामान्य गोष्ट आहे. ही जी काय लढाई लढली होती त्यामध्ये त्या प्रत्येक जवानाने जो काय सहभाग त्याचा दाखवला होता त्याची एक वेगळीच स्टोरी किंवा एक वेगळाच इतिहास निर्माण झालेला आहे. आणि मला असं म्हणावं लागेल की त्या गोष्टी अनुभवण्यासाठी ती गोष्ट, ती ऊर्जा मला आत्ता अंगावरती शहार येत आहेत. जेव्हा मी इथे आहे यांच्या स्टोरी ऐकतो तेव्हा मी वाचून आलो. त्यांची जी काही स्मारकं आहेत त्यांच्या खाली प्रत्येकाने जी काही शौर्य दाखवलेलं आहे ती गोष्ट लिहिलेली आहे. तर ती जर वाचलीत तर तुम्हाला अंदाज लागेल की काय परिस्थिती होती आणि कोणत्या परिस्थितीत त्यांनी ही लढाई लढली होती.
या वॉर मेमोरियलला जेवढा तुम्ही टाइम द्याल तेवढा कमी आहे, कारण की ह्या ज्या शौर्यकथा आहेत ह्या इतक्या आहेत की ते संपणार नाही आहेत. एनिवेज आपण आता जाऊयात तवांग मॉनेस्ट्रीला, जी आहे जगातील सर्वात मोठ्या मॉनेस्ट्रींपैकी एक. खरं तर ही भारतातली सर्वात मोठी म्हणायला लागेल. जगातली लासामध्ये आहे, जी येते तिब्बतमध्ये. सो तिब्बत नंतरनं दुसऱ्या क्रमांकाची जगातली सर्वात मोठी मॉनेस्ट्री कोणती, तर ही तवांगवाली. तिला आपण आता भेट द्यायला जाऊयात. यही पे 50 कितने कैश गूगल पे बेस्ट आहे तो कॅश. तर जस्ट आपण तवांग मॉनेस्ट्रीमध्ये एंट्री घेतलेली आहे. जसं की तुम्ही पाहिलं, एंट्री फी त्यांनी 50 रुपये घेतलेली आहे आणि या इथे वाहनतळ आहे आणि एक्झॅक्टली शेजारीच एक आहे कॅफे. स्वतः जसं की तुम्हाला माहिती आहे की टाइम झालेला आहे चहाचा, तर मस्त एक चहा मारून मग आपण पुढच्या मॉनेस्ट्री एक्सप्लोरेशनला सुरुवात करूयात. अरे काय लोकेशन आहे या कॅफेचं, बघताय का? अगदी खाली दरी आहे, ती खूप खोल आहे बरं काय. आपल्याला कॅमेऱ्यात कमी वाटते पण खूप खोल आहे आणि या इकडे कोणीच नाही आहे. म्हणजे याचा अर्थ ही जी मॉनेस्ट्री आहे ती तवांगच्या अगदी कडेवरती आहे, तवांग जिथे संपते. ह्याला जिंजर टी मागवला होता, ह्यांनी बघा मला काय आणून दिलं. काय याच्यामध्ये? अरे बापरे, बरं झालं, माझ्या घशासाठी महत्त्वाची गोष्ट होती. चला लवकर आपण चहा पिऊन घेऊयात, कारण की ही मॉनेस्ट्री बंद होते 5-5:30 वाजता आणि आता वाजले आहेत 4:30. सो पटकन गटकून टाकूयात. खरं तर आता हे किती गरम राहिलं असेल माहीत नाही. माहिती ह्याच्यात अजून शुगर पण टाकायची आहे, ब्राऊन शुगर टाकूयात. काय फरक असतो का रे ब्राऊन शुगर आणि नॉर्मल शुगरमध्ये? माहीत नाही आता हे का आहे. बरेच जण म्हणतात काय नाही, ब्राऊन शुगर पण शुगरच आली. ठीक आहे, आता काय मस्त गळ्याला शेक मिळतोय, बरं वाटतंय मला. कसल्याही परिस्थितीत आज ठीक व्हायलाच पाहिजे, कारण की उद्या जायचे आपल्याला बुमलाला, तेही 15,200 फूट, खूप उंच आहे. मला सेला पासलाच श्वासाचा त्रास झाला होता. आता मला टेन्शन असणार आहे वरती श्वासाचं, आणि बर्फ जर असेल तर बर्फातून बाईक कशी चालवायची याचं. जाऊन तरी यावं लागणार आहे आपल्याला, परमिशन आपल्याला काढावं लागणार आहे. इथे खाली आपल्याला परमिशन स्वतः मी जाऊन काढणार, तुम्हाला सांगतो कशी काढतोय ते. बाय द वे, ही जी परमिशन आहे ती 1 दिवस आधी काढावी लागते. जर तुम्हाला उद्या जायचं तर आज काढणं हे गरजेचं आहे. मस्तपैकी आता चहा पिऊन झालेला आहे. आता जाऊयात थेट मॉनेस्ट्रीमध्ये. आणि ही आहे ती तवांग मॉनेस्ट्री, जी आहे जगातील दुसरी सर्वात मोठी मॉनेस्ट्री. क्या बात. खरं तर आता ह्याची आपण हिस्ट्री डिटेलमध्ये जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात. तवांग मॉनेस्ट्रीमध्ये जस्ट आलो होतो आणि या इथे मला पुन्हा भेटलेले आहेत आपले बैसाखी. इथे आपण सगळेजण भेटलो होतो, आपल्या ह्यांचा ग्रुप पूर्ण भेटला होता आणि हे जाऊन आलेले आहेत बुमला पासला. बाप रे, तब्बल 15,200 फूट उंचीवरती जाऊन आलेला आहात तुम्ही. कसं काय वाटलं तिकडे? श्वास तुम्हाला कोंडला का? थोडा कोंडला, बट इट वॉज नाईस. नाईस ना? येस. काय काय जाणवलं तुम्हाला? म्हणजे श्वासामुळे तुम्हाला त्रास थोडासा झाला? पाय भरून आले. भरून आले ना? हो. ओके ओके. आणि तोंडाला कोरड कोरड पडली. ओके. डोकं जड झालं? झालं असेल थोडंफार, थोडस झालं. तुमचं काय? माझं डोकं जड झालं, मला तो प्रवासही जाणवला गोलाकार, आणि श्वासाचाही त्रास झाला. बस मधून खाली बघताना भीती वाटली? खाली बघितलंच नाही. The entire journey was worth when we meet those soldiers. अरे बापरे, इतकं प्राऊड फिलिंग होतं. इट वॉज व्हेरी नाईस. त्यांनी माहिती सांगितली? हो, त्यांनी माहिती सांगितली, चायना बॉर्डर वगैरे दाखवली. आपोआप अश्रू येतात.
रडायला झालं. When they easily say की तुम्ही तुमच्या घरात सुरक्षित राहा, इकडनं आम्ही 1 किलोमीटर भर पण कोणाला आत येऊ देत नाही, ऑटोमॅटिकली जमीन आम्ही तुम्हाला कोणाला देणार नाही. सुरक्षित राहा. आणि आम्ही ड्रेस घालतो, तुम्ही कपडे घालतात, आम्ही कपडे घालतो, पण आमचा युनिफॉर्म असतो, आमच्या कपड्यांना हे असतं. आणि आमच्या शेवटपर्यंत आम्ही सैनिक आहोत. सैनिक होऊनच तिथं हे करणार देशासाठी. अतिशय. आणि इतकं त्याने आधीच सांगितलं ना, सगळे भेटले. आता तुमचा ग्रुप पुढे गेलाय की प्रवास जो आम्हाला वाटला ना तिथपर्यंत जाईपर्यंत, पण त्यांचं जीवन तिथलं जे प्रत्यक्ष पाहिलं ना, इतकं जड खांद्यावर चढून नेणं वगैरे, तर त्याच्यामुळे आमचं काहीच हे झालं नाही. हे थकवा काही वाटलंच नाही, आपोआप गेला. आपले कष्ट ऍब्सोल्यूट काहीच नाही. त्यांनी तिथं गेल्यावर कळतं -28 रात्रीचं सकाळी संध्याकाळी 5 वाजता जाईल, तर तो सकाळी 5 वाजता परत येईल डोंगरावर. तिथं 2-2 असतात पहाटे. आणि मग सकाळी जातात ते, त्यांना रिलीव्ह करतात, ते दिवसभर असतात. बापरे. इतकं 24 hours. आणि -28 डिग्रीला तिथं असतात, पहारा देतात. त्याच्यामुळे आम्हाला त्याचं आमचं काहीच वाटलं नाही की असं त्रास होत झाला, काहीच नाही. त्याला ती आणि आपण पण काहीच नाहीये. सो हीच गोष्ट मी ह्या आपल्या सिरीज मध्ये सांगायचा प्रयत्न करतोय. ही सिरीज मी तर म्हणेन की डेडिकेट करतोय आपल्या ह्या सोल्जर्सना, कारण की आपण फक्त हे अनुभवतोय. हो, तुम्ही जा, तुम्हाला उशीर झाला, चलो भेटू लवकर. येस, हॅपी जर्नी. तर हे असे आपल्या इकडची लोक भेटतात, छान वाटतं मला. सो हे आहेत बदलापूरचे, चाललं होतं आमचं डिस्कशन. सो हे असे एक्सपिरियन्सेस आहेत. सो उद्या आपल्याला बुमला पासचा प्रवास करायचा आहे, त्यामुळे उद्यासाठी मी एक्सायटेड आहे. आज तरी आपण तवांग मॉनेस्ट्री बघून घेऊयात. आतमध्ये जाऊयात आपण आता. नमस्ते, और मेरा नाम है लोपसांग, और आज ये तवांग मॉनेस्ट्री का अंदर में है. ये सब पूरा गौतम बुद्ध जी का जैसे कि बहुत सारा ये होता है कि गौतम बुद्ध जी का अलग अलग रूप में है. ये सब ये सारा है. तो ये मॉनेस्ट्री जो है 5वां दलाई लामा का समय में बनाया गया है. ऐसे है. तो मॉनेस्ट्री बनाने वाला लामा जो है ये लास्ट वाला है. ये लास्ट वाला लामा है. इन्होंने 1681 में ये मॉनेस्ट्री जो बनाया है. तो 5वां दलाई लामा का अनुमति से बनाया गया है. ओके. तो ये मनुष्य का कार्य ऐसे है कि ये लास्ट वाला लामा है, इनका नाम मेरक लामा है. मेरक लामा. तो मेरक मतलब ऐसे है कि भूटान में 2 गांव है, सक्तेंग और मेरक बोल के 2 गांव है. ये लामा जो है भूटान से फॉलो करते हैं. तो ये सक्तेंग बोल के एक गांव है, तो मेरक बोल के एक गांव है, उधर से है. तो ये लामा, इसका नाम है मेरक लामा. ओके. तो पूरा नाम है मेरक लामा लोटे ग्यासो. इन्होंने पहले ये इन्होंने जैसे कि ये लामा जो है 5वां दलाई लामा का शिष्य था पहले. तो इन्होंने पढ़ाई पूरा खत्म होके फिर 5वां दलाई लामा को इजाजत मांगा कि हमको एक मॉनेस्ट्री बनाना है. तो कहाँ बनाना है? तो 5वां दलाई लामा ने कहा कि अब जहाँ मन चाहता है बना लीजिए. तो पहले तो ये लामा ने ये मॉनेस्ट्री जो भूटान में बनाने के लिए प्लानिंग किया है. तो इनका एक तो घोड़ा था, यानी कि हॉर्स. तो पहले के समय में तो गाड़ी तो नहीं है, हॉर्स का ऊपर ही सफर करता था. तो ये हॉर्स जो रातों रात यहाँ बाकी आ गई है. तो लामा ने सोचा कि शायद मेरा मॉनेस्ट्री यहीं बनाना चाहिए. और इसलिए मॉनेस्ट्री यही बना लिया. तो मॉनेस्ट्री का नाम भी हॉर्स का नाम रख दिया. हॉर्स का नाम था क्या ये? तावांग. तावांग. ता मीन्स हॉर्स को कहता है. वांग मीन्स उसने कैप्चर किया. तावांग. अच्छा, हॉर्स को कहते हैं. नाइस. ता मीन्स हॉर्स को कहते हैं. वांग मीन्स उसने कैप्चर किया, यानी कि तावांग. तावांग नाम जो इन्हीं से शुरू हुआ. और ये 3 जो है फाउंडेशन बुद्धा कहा जाता है. फाउंडेशन बुद्धा मतलब हम लोग का नाम से जे रिम्बुचे या जे चोंगापा, जो भी कह सकता है. नाम थोड़ा अलग है लेकिन एक ही है. तो फाउंडेशन मतलब ऐसे है कि 600 साल पहले के बात है. तो उस समय तिब्बत में बुद्धिस्ट का स्क्रिप्ट हो, लैंग्वेज हो, कल्चर हो, पूरा था. तो बीच में एक तो गायब हो गया. मतलब एक सुनने में आ रहा है कि एक रशिद किंग आया है, इन्होंने पूरा खत्म कर दिया है. इसके बाद ये लामा आगे फिर रिनोवेशन किया है. इसको अभी फिर फाउंडेशन बुद्धा कहा जाता है. मतलब यही है. ओके. और ये गौतम बुद्ध जी का स्टैचू जो है 300 साल पहले तिब्बत से ले गया है.
वो लेके आए? ऊपर तिब्बत से लेके आया है। ओह माय गॉड। तिब्बत मतलब एक तो जैसे कि पहले के समय में हम लोग का यहाँ का पार्ट हुआ करता था, मन छोना बोल के एक तो है, उधर से लेके आया है। यही कैसे लेके आए फिर? तो ऊपर से पार्ट करके लेके आया है। कैसे? पार्ट छोटा छोटा पार्ट करके लेके आए हैं। छोटा छोटा पार्ट करके लेके आया है। तो यहाँ में आके ट्रेनिंग किया। ओके। यही एकंदरीत आपण तवांग मॉनेस्ट्रीची पूर्ण माहिती घेतलेली आहे आणि लकीली आपल्याला त्या साधूंनी माहिती दिली. खरं तर इथे कोणीच नव्हतं त्यांच्यापैकी. नेमका तो इथून जात होता, त्याला मी रिक्वेस्ट केली आणि त्यांनी आपल्याला पूर्ण माहिती दिलेली आहे. काय आपण गुगलवरती इकडे तिकडे सगळीकडून माहिती घेऊ शकतो, बट त्यांच्याकडून जी माहिती मिळते ना ती खूप डीपमधली असते. आणि म्हणून मी तो प्रयत्न नेहमी करत असतो की इथले लोक असतील किंवा असे इथले साधू लोक, म्हणजे ह्यांचे मॉंग्स म्हणतो आपण, साधू म्हणजे यांचे मॉंग्स, तर त्यांनी माहिती आपल्याला दिलेली आहे. आय होप तुम्हाला तवांग मॉनेस्ट्रीबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल. सो आपण आता इथून निघूयात, कारण की आता ऑलमोस्ट आता मॉनेस्ट्री बंद होते. 5:30 वाजलेले आहेत आणि अंधार पण पडायला लागलेलं. सो आपल्याला आता मार्केटमध्ये पण जायचं आहे. मार्केट तुम्हाला दाखवायचं आहे तवांगचं. तर आपण आता तवांगचं मार्केट एक्सप्लोअर करूयात. नक्की काय काय मिळतं मार्केटमध्ये, खायचे काय ऑप्शन्स आहेत, या सर्व गोष्टी आपण जाणून घेऊया. तवांगच्या मार्केटची सुरुवात या इथून होते. खरं तर एंट्री इथूनच आहे, एक्झिट तिकडे आहे. हा हा 1 वे आहे, त्याच्यामुळे या इथे तुम्ही जर ये जा करत असाल तर इथे तुम्हाला अलाउड नाही आहे. आणि इथून सुरुवात केली की 5 मिनिटात हे मार्केट संपतंय. म्हणजे हे जे आहे ते मेन मार्केट आहे. सो या इथे काय काय आहे तर इथे जस्ट तुम्ही बघाल तर कॅफेज जास्त आहेत. पलीकडे जिथून सुरुवात झाली ना मार्केटला तिथे सुद्धा एक कॅफे आहे. या इथे सुद्धा एक कॅफे आहे, इथे सुद्धा एक कॅफे आहे. या एकाच ठिकाणी मला 3 कॅफे दिसली. आणि खाली बेकरीज आहेत. किराणा मालाचं दुकान या इकडे आहे. त्याच्यानंतर वाहनतळ इकडेच आहे. सो आता इथून आपण वरती जाऊया. या इथे देवाधर्माचं पण मिळत आहे. जर तुम्हाला इथून काही घेऊन जायचं असेल तर घेऊन जाऊ शकता. या इथे सुद्धा कॅफे, या इथे किराणा मालाचं दुकान, आणि या इकडे पुढे आपल्याला गरम कपडे, ही सगळी दुकानं या इकडून चालू होतील आपल्याला. तिकडे सुद्धा आहे. तिकडे मिलिटरीची जास्त करून मिलिटरीच्या टाईपमधली कपडे आपल्याला तिकडे मिळतील. ज्वेलरी पण आहेत. हे बघा या इकडे सगळे कपड्याची दुकानं आहेत. आता बंद होत आहेत, टायमिंग झालं यांचं. शूज, टोपी, जॅकेट, सॉक्स नाही आहे ना आपल्या. अरे यार, कोणाला गिफ्ट घ्यायचं असेल तर इथे गिफ्ट हब सुद्धा आहे. अरे बापरे, खूप मोठे आहे हे. बघताय का, आपण मगाशी जेवताना पाहिलं होतं. ॲक्च्युली हा थर्मस आहे पाण्याचा. केवढा मस्त आहे. सो या इथे भरपूर असे गिफ्ट्स आहेत. आपण पण जाताना घेऊ. ये दे ना एक. देन फ्लॅग बाईक केली. मला पायातला सॉक्स घ्यायचा आहे, तो सापडत नाही आहे. यांच्याकडे विचारूयात. मार्केटची आहे इथे सुद्धा एक लेन आहे जिथे भरपूर शॉप्स आहेत. हे बघा, ही मेन लेन होती. इकडे अजून एक लेन आहे. ही भांडी बघ कसली भारी आहेत. हे तर बघा, याला हे गिफ्टसाठीच भारी वाटतंय. हे सगळे कप आहेत. इथे कप बशी आहे लाकडी. हे काय? अरे बापरे, हे काय समजत नाही. ओके, हे पंत्या, मेणबत्त्या. बापरे,